कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गरुड पुराण अध्याय 12। 11व्या दिवशीची कृत्य। गरुडाने पुन्हा विचारले की हे भगवंता, 11व्या दिवशी करावयाचा विधी सांगा आणि जगदीश्वरा ऋषोत्सर्ग कसा करावा तेही सांगा। भगवंताने सांगण्यास आरंभ केला की 11व्या दिवशी भल्या पहाटे नदी तलाव येथे जावे व सर्व और्ध्वदेही क्रियाकर्म सागर संगीत करावे। त्यासाठी जाणकार ब्राह्मणाला निमंत्रण द्यावे आणि प्रेतमुक्तीसाठी मार्गदर्शन करण्याची नमस्कार करून विनंती करावी। मग आचार्याने स्नान करून शुचिरभूत होऊन 11व्या दिवसाच्या विधीचा प्रयोग करावा। मयतासाठी जी श्राद्ध 10व्या दिवसापर्यंत केलेली असतात त्यात फक्त मयताच्या नावाला व गोत्राला उच्चारून तसेच प्रेत हा शब्द जोडून मंत्राशिवाय दिलेले असतात। मात्र 11व्या दिवसापासून पिंडदान करताना ते मंत्रपूर्वक करावे। त्याकरता एक सोन्याची विष्णुमूर्ती, चांदीची ब्रह्मदेवाची मूर्ती, तांब्याची रुद्रमूर्ती व लोखंडाची यमाची मूर्ती बनवावी। पश्चिमेच्या दिशेकडे विष्णू कलश ठेवावा, तो गंगाजलाने भरावा व त्यावर पितांबर अगर पिवळ्या रंगाचे कापड गुंडाळलेली विष्णुमूर्ती ठेवावी। पूर्वेकडे दूध मिश्रित पाण्याने एक कलश ब्रह्मासाठी ठेवून त्यावर ब्रह्मदेवाची मूर्ती शुभ्र कपडा गुंडाळून ठेवावी। उत्तरेकडे एक रुद्र कलश मध व तुपाने भरून ठेवावा, त्यावर लाल कपडा गुंडाळून रुद्रमूर्ती ठेवावी। दक्षिणेकडे यमासाठी एक कलश इंद्रजलाने भरून ठेवावा आणि त्यावर काळ्या कपड्यात गुंडाळून यमाची मूर्ती ठेवावी। मग या चारी कलशांच्या मधोमध मंडल बनवून त्यावर दर्भाची मृताची बाहुली ठेवावी। मग दक्षिणेस तोंड करून बसावे व अपसव्य करून तर्पण विधी करावा। विष्णू, ब्रह्मा, शिवा आणि यमधर्म यापैकी प्रत्येकासाठी वेदमंत्रांनी तर्पण करावे। नंतर हवन करावे आणि दशगटादी श्राद्ध करावे। त्यानंतर पितरांचे तारण व्हावे यासाठी गोदान करावे व तेव्हा असे सांगावे की हे माधवा, तुझ्या प्रीतीसाठी ही गाय मी देत आहे। एवढे झाले की त्या प्रेताने जिवंतपणी वापरलेली वस्त्र, भूषणे, वाहन, तूप भरलेले काशाचे भांडे, 7 धान्य, त्या प्रेताच्या प्रिय वस्तू तसेच तिळांसहित 8 महादाने अगोदर दिली नसतील तर एका शय्येवर शय्येजवळ ठेवून ती शय्येसह दान द्यावीत। हे करण्याआधी ब्राह्मणाचे पाय धुवून पाद्य पूजा करावी, त्याला मिष्टान्न भोजन द्यावे, दूध द्यावे। मग मृताच्या पुत्राने शय्येवर एक सोन्याचा पुतळा ठेवावा व त्याचे पूजन करावे आणि पुढील मंत्र म्हणत शय्यादान करावे। अहो ब्राह्मणदेवा, मी प्रेतमूर्तीसह संपूर्ण दानवस्तूंसह ही प्रेतशय्या तुम्हाला दान देत आहे, असे बोलून ते सर्व सामान ब्राह्मणाला द्यावे। मग ब्राह्मण प्रदक्षिणा करावी आणि नमस्कार करून निरोप द्यावा। अशा तऱ्हेने 9 श्राद्ध, शय्यादान आणि वृषोत्सर्ग विधी विधानपूर्वक केले तर प्रेत उच्च गतीत जात असते। एवढा विधी आटोपला की त्याच म्हणजे 11व्या दिवशी शास्त्रोक्त विधीने वळू सोडून देणे करावा। तो वळू अव्यंग असावा, रोगट नसावा, तसाच फार लहान नसावा व सुलक्षणी असावा। ब्राह्मणाने दान करावयाचा वळू गुलाबी नेत्र असलेला, पिंगट रंगाचा, लाल शिंगाचा, लाल गळ्याचा व लाल खुरांचा असावा। त्याचे पोट सफेद व पाठ ही काळी भोर असावी। क्षत्रियांनी दान करावयाला वळू लाल रंगाचा असून त्याची त्वचा तुकतुकीत असावी। वैश्य लोकांसाठी पिवळ्या रंगाचा वळू आणि शूद्रांसाठी काळा वळू असे निर्धारित आहे। ज्या सांडाचे वळूचे सर्वांग पिंगट असून फक्त पाय व शेपूट पांढरे शुभ्र असेल तर तो पिंगट वर्णाचा होय, त्यापासून पितरांची प्रसन्नता वाढते। ज्याचे पाय, तोंड व शेपटी सफेद असून बाकी सर्वांग लाखेसारखे लाल असेल तर तो नीलवृष असतो। तोंड व शेपटी पांढरे असतील व खूर आणि शिंगे पिंगट असून इतर अंग लाल भडक असेल तर त्याला रक्तनील असे नाव आहे। ज्याचे सर्व अंग एकरंगी असून खूर व शेपूट पिंगट असेल तर त्याला नीलपिंगम असे म्हणतात। त्याच्यामुळे पितर उद्धरून जातात। कबुतराप्रमाणे राखाडी रंगाचा आणि कपाळावर टिळ्याची खून असणारा जो वळू असतो त्याला बभ्रुनील म्हटले जाते व तो प्रमाणबद्ध अंगकाठीचा असतो। त्याच्या संपूर्ण शरीराचा रंग निळा असून फक्त दोन्ही डोळे आरक्त असले तर त्याला महानील असे म्हणतात। अशा प्रकारचे 5 नील वृषभ आहेत। नील वृषभास अवश्य सोडून द्यावे, त्याला घरी पाळू नये। यासाठीच हे वर्णन फार पूर्वीपासून लोकात प्रचलित आहे। मनुष्याने अनेक पुत्रांची इच्छा करावी, त्याचे कारण असे की त्यांच्यापैकी एखादा जरी गयेला जाऊन श्राद्ध करील, अगर गौरी कन्येचा विवाह लावून देईल किंवा वृषोत्सर्ग करेल तर खऱ्या अर्थाने तोच पुत्र ठरेल। इतर पुत्र हे विष्ठेप्रमाणे आहेत। जर कुणी पूर्वज रौरव वगैरे नरकात पिचत असेल तर वृषोत्सर्ग केल्याने असे 21 पिढ्यांतील पूर्वज उद्धरून जातात। जे स्वर्गामध्ये असतात ते पितर सुद्धा वंशातील कुणीतरी एखादा वृषोत्सर्ग करील अशी आशा बाळगून असतात। त्यांना वाटले की असे झाले तर आपण सर्वजणच परमोच्च गतीला जाऊ। सर्व यज्ञांमध्ये वृषोत्सर्ग हा एकच यज्ञ तेवढा
मुक्ती देणारा आहे. एवढ्याचसाठी पितरांच्या मुक्तीसाठी वृषयज्ञ करावा, तो शास्त्रोक्त विधानयुक्त व जरूर करावा. त्यासाठी आधी यज्ञकर्त्याने ग्रहस्थापना करावी व समंत्रक त्याची पूजा करावी, विधीपूर्वक होम करावा. त्याकरता प्रथम एक कालवड आणि लहान वळू आणून त्या दोघांना कंकण बांधावे. विवाहाचे सर्व विधी करून त्यांना एका खांबाला बांधावे. रुद्रकुंभातील पाण्याने त्यांना अंघोळ घालावी. नंतर चंदनाचे गंध, फुले वगैरेंनी त्यांची पूजा करावी. त्यांच्या गळ्यात फुलाच्या माळा घालाव्या व त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालाव्या. वळूच्या उजव्या कुशीवर त्रिशूळ व डाव्या कुशीवर चक्र काढावे. नंतर त्यांना बंधन सोडून क्रिया करणाऱ्या पुत्राने असा मंत्र म्हणावा की पूर्वी ब्रह्मदेवाने वृषभ स्वरूपात उत्पन्न केलेला धर्म तो तूच आहेस. तुम्हा उभयंतांना मी मुक्त केलेले आहे, तरी मला भवसमुद्राच्या पार न्या. असे सांगून त्यांना नमस्कार करावा आणि मुक्त संचार करण्यासाठी सोडून द्यावे. भगवंत सांगतात, असे जो करतो त्या पितृभक्त पुत्राला मी नेहमी वरदायक असा असतो. ज्या प्रेतासाठी क्रिया केली असेल त्यालाही मी मुक्ती देतो. म्हणून हा विधी शक्यतोवर जिवंत असताना स्वतः करता करावा, म्हणजे त्याचे फळ मृत्यूनंतर आपोआप मिळते. निपुत्रिकाने तर असे करणे अवश्य करावे, त्यामुळे तो सहजपणे परमगती प्राप्त करतो. कार्तिकानंतर शुभ महिन्यात उत्तरायणात कोणत्याही पक्षात द्वादशी तिथी असतेवेळी सूर्य अगर चंद्र यांच्या ग्रहणात पवित्र तीर्थक्षेत्रस्थानी मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा कर्क संक्रांतीच्या दिनी हा विधी करणे प्रशस्त आहे. त्यासाठी शुभ तिथी, वार, दिवस, नक्षत्र, शुभ घटिका निश्चित करून प्रथम स्नान करावे. या विधीचे पूर्ण ज्ञान असणाऱ्या ब्राह्मणाला बोलवावे. शरीर शुद्धी होण्याकरता जप होम करून दाने द्यावीत. यापूर्वी सांगितलेल्या विधीनुसार असे करावे. एवढे झाले की शाळीग्राम स्थापन करावा व वैष्णव श्राद्ध करावे. मग स्वतःचे श्राद्ध करावे आणि पुरोहितास दान द्यावे. असा वृषोत्सर्ग जो करतो तो निपुत्रिक असो अगर पुत्रवान असो सर्व प्रकारची इच्छित फळे प्राप्त करतो. या वृषोत्सर्ग विधीमुळे जी गती मिळते ती अग्निहोत्राने, विविध यज्ञ केल्याने किंवा दान धर्म करून सुद्धा मिळत नसते. या वृषोत्सर्गामुळे बालपणातील, कुमारवयातील, पौगंडावस्थेतील, तरुण वयातील व वृद्धापनातील एकूण एक पाप कर्मांचा निचरा होतो. मित्राचा विश्वासघात केल्याचे पाप, कृतज्ञपणाचे पाप, मदिरा सेवनाचे पाप, गुरुच्या पत्नीला भुगण्याचे पाप, ब्रह्महत्येचे पाप व सोने चोरणे अशा सर्व पापांपासून वृषोत्सर्गामुळे मुक्ती मिळते. तेव्हा कसेही करून आयुष्यभरात एकदा हा विधी करावाच. गरुडा यासारखे पुण्यकृत्य दुसरे यात्रीभुवनात सापडणार नाही. जर पुत्रवती व सौभाग्यवती स्त्री मृत्यू पावली तर मात्र तिच्याकरता हा विधी न करता दुभत्या गायीचे दान करावे. हे आकाश संचारी गरुडा, अशा प्रकारे देवाला सोडलेल्या बैलाला जर कुणी नांगराला जुंपला, गाडीला जुंपला, अगर त्याच्यावर स्वार झाला तर तो कल्पांतापर्यंत नरकात पडेल. कुणी अशा बैलाला निर्दयपणे मारझोड केली तर तो सुद्धा कल्पांतापर्यंत यातना भोगत बसेल. तर असा हा वृषोत्सर्ग केल्यावर मृताकरता 16 श्राद्ध करावीत, मात्र ती सपंडेकरणापूर्वी करावीत. ही कशा प्रकारे करावी ते सांगतो. ती मलिन, मध्य व उत्तम अशी प्रत्येकी 16, याप्रमाणे एकंदरीत 48 आहेत. मृत्यू झाला तर त्या जागेवर तात्काळ दिलेला पहिला पिंड, दुसरा पिंड प्रेत बाहेर काढते वेळी दारात दिलेला, तिसरा स्मशानाच्या अर्ध्या वाटेवर दिलेला, चौथा चितेवरचा, पाचवा प्रेताच्या हातात दिलेला, सहावा अस्थि गोळा करताना दिलेला आणि मरणाच्या दिवसापासून 10व्या दिवसापर्यंत रोज दिलेला, असे 10 पिंड. ही 16 मलिन श्राद्ध आहेत. नंतर करावयाची 16 मध्य श्राद्धे सांगतो. यात सर्वप्रथम पिंड विष्णूसाठी, दुसरा शिवासाठी, तिसरा यम व त्याच्या परिवारासाठी द्यावा, चौथा सोमराजाला, पाचवा हवविवाहासाठी, 6वा कव्यविवाहासाठी, 7वा काळासाठी द्यावा, रुद्रदेवाला 8वा, तत्पुरुष ज्ञाला 9वा, 10वा प्रेताला, 11वा विष्णूला द्यावा, ब्रह्मदेवाला 12वा, विष्णूला 13वा, शिवाला 14वा आणि यमाला 15वा, शेवटी 16वा तत्पुरुष याला द्यावा. अशा प्रकारे हे गरुडा, जाणत्या लोकांनी या 16 श्राद्धांना मध्य श्राद्ध असे नाव दिले आहे. नंतरच्या वर्षभरात प्रत्येक महिन्यात मासिक श्राद्ध अशी 12, पाक्षिक 1, त्रिपाक्षिक 1, न्यून षान्मासिक 1, न्यूनाधिक 1 अशी 16 श्राद्ध अवश्य करावीत. हे गरुडा, मी तुला 16 श्राद्धांचे वर्णन सांगितले. दुसरा पर्याय असा आहे की शिजवलेल्या भाताचा पिंड करून ही सर्व श्राद्ध 11व्या दिवशी एकाच वेळी करू शकतात, ज्याच्या उद्देशाने ही 3 प्रकारची मिळून 48 श्राद्ध विधानपूर्वक केली जातात. त्याचा प्रेत भाव जाऊन तो पितरांच्या समवेत पंक्तीमध्ये बसण्यासाठी अधिकारी होतो. तेव्हा पितृलोक मिळावा यासाठी ही 16 श्राद्ध करावयाची असतात. तशी ती जर केली नाहीत तर त्या मृतात्म्याची प्रेतकळा कायम राहते. जोवर ही श्राद्ध केली जात नाही तोवर त्या प्रेताला स्वकीयांनी अगर इतर परक्या लोकांनी दिलेली कोणतीही गोष्ट मिळू शकत नसते. एवढ्याकरता मुलांनी ही 16 श्राद्ध करणे फार आवश्यक आहे. पुत्राभावी जर मृताच्या पत्नीने ही श्राद्ध केली तर त्या मृताला त्याचे फळ कितीतरी पट अधिक मिळते. जी मृताची पत्नी नवऱ्याची उत्तरक्रिया तसेच सर्वच्या सर्व श्राद्ध स्वतः करील तिला मी विष्णू पतिव्रता असा दर्जा देतो. जी स्त्री सती न जाता पतीच्या उत्तरक्रियेसाठी व सर्व श्राद्ध करण्यासाठी जिवंत राहते ती पतिव्रताच होय.
पती मेल्यानंतरही जी पतीची श्राद्ध सेवा करते तिचे जीवन धन्य आहे. आता जर कोणी एखादा अपघाताने आगीत जळून मेला किंवा पाण्यात बुडून मेला अर्थात मृतदेह मिळणे शक्य नसले त्याचेही अंत्यविधी सकट श्राद्ध संस्कार करावे. जर कोणी सर्पदंशाने मेला तर त्याचे सर्व विधी तर करावेतच, शिवाय पहिल्या वर्ष श्राद्धापर्यंत दर महिन्यामधील शुद्ध पंचमी व कृष्ण पंचमी अशा दोन्ही तिथींना नागपूजन करावे. त्याचा विधी असा आहे: तांदळाच्या गव्हाच्या पिठात किंचित हळद मिसळून जमिनीवर नागाची फणा उभारलेली आकृती रेखाटावी. त्यावर पांढरी सफेद फुले, सुगंधी वस्तू व चंदन वाहून पूजा करावी. धूप व निरांजन ओवाळावे. तीळ व तांदूळ व्हावे. कणकेच्या गोळ्याचा व तांदळाच्या खिरीचा नैवेद्य अर्पण करावा. आर्थिक सामर्थ्य असेल तर सोन्याची नाग प्रतिमा व गाय ब्राह्मणाला द्यावी. नंतर हात जोडावेत व या पूजेने नागराज प्रसन्न होत अशी प्रार्थना करावी. याखेरीज अशा मयत झालेल्यासाठी नारायण बळीचा विधी करावा. एवढे केल्याने त्या मृताच्या सर्व पातकांची निरसन होऊन तो स्वर्गलोकी जातो. अशा सर्व क्रिया करून 1 वर्षभर अन्न पाणी भरलेला घडा दान करावा. अशी ही 11व्या दिवसाची क्रिया आटोपली की नंतर 12व्या दिवशी सुतक संपते तेव्हा शय्यादान, पददान आणि सपिंडीकरणाचा विधी करावा. आता सपिंडीकरण कसे करायचे आहे याविषयीचा सविस्तर अध्याय आपण 13वा पाहणार आहोत पुढील अध्यायात. तर भेटूया लवकरच पुढील अध्यायात. गोपाल कृष्ण भगवान की जय.